नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. घरफोडी करणारा सराईत आरोपी अग्निशस्त्रासह पोलिसांच्या जाळ्यात. गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने हडपसर परिसरात कारवाई करून घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अग्निशस्त्र, जिवंत काडतूस व सोन्याच्या दागिन्यांसह ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 18,22,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हंसराज सिंग उर्फ हॅसू रणजित सिंग टाक, वय 19 वर्षे, राहणार तुळजा भवानी, वसाहत गाडी तळ, हडपसर असा ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. झडती दरम्यान पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक रिकामी मॅगझिन, एक जिवंत काडतूस असा किंमत 41,400 रुपये आणि 155 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने किंमत 17,81,000 असा एकूण 18,02,200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात आरोपीचा खालील 3 घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सहकारनगर पोलीस ठाणे, चिखली पोलीस ठाणे व भोसरी MIDC पोलीस ठाणे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोपीला पुढील तपासासाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सक्ते, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवळे यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.